नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं कावेरीज किचन कथा या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत नाश्त्यासाठी पौष्टिक आणि हेल्दी अशा पुऱ्यांचे प्रकार। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी छान असं एक बीट घेतलेलं आहे। बीटाची साल काढून तुकडे करून घेतलेले आहे। त्यासोबत आलं, हिरवी मिरची, लसूण, जिरं घेतलेलं आहे आणि पालक आणि कोथिंबीर स्वच्छ धुवून निवडून घेतलेली आहे। हे सर्वांची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे। चला तर मग मिक्सरमध्ये आपण याची पेस्ट तयार करून घेऊया। सर्वप्रथम आपण आलं, हिरवी मिरची, लसूण, जिरं यांची पेस्ट करून घेऊया। छान अशी पेस्ट झालेली आहे। हे आपण डिशमध्ये काढून घेऊया। आता त्याच मिक्सरच्या भांड्यात बीटाचे तुकडे घालून थोडंसं पाणी घालून आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे। छान अशी बीटाची देखील पेस्ट तयार झालेली आहे। आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण पालक आणि कोथिंबीरीची पेस्ट तयार करून घ्यायची आहे। अगोदर थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि नंतर पालक घालायचा आहे। यामध्ये देखील थोडंसं पाणी घालून छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे। छान अशी आपली पालक प्युरी तयार झालेली आहे। आता बाकीचा देखील पालक आणि कोथिंबीरीची आपण प्युरी तयार करून घेऊया। आपली पालकची देखील प्युरी करून झालेली आहे। आता आपण कणिक मळायला घेऊया। इथे मी 3 बाउलमध्ये एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला 2-2 चमचे रवा घालून घ्यायचा आहे। रव्यामुळे पुरी छान फुगली जाते आणि बराच वेळ टम्म अशी फुगलेली राहते। त्यासाठी रवा आवर्जून घाला। आपला 2-2 चमचे रवा घालून झालेला आहे। त्यासोबत आपल्याला 1 मोठा चमचा भरून बेसन पीठ घालायचं आहे। बेसन पिठामुळे पुरीला छान अशी चव येते। आपण तिन्ही बाउलमध्ये 1 चमचा बेसन पीठ घालून घेतलेला आहे। आता यामध्ये आपल्याला ओवा घालायचा आहे। ओवा छान हातावर घेऊन चोळून घालायचा आहे, म्हणजे ओव्याची चव पुरीमध्ये छान लागते। छान असा आपला ओवा घालून झालेला आहे। आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालून घेऊया। मीठ घालून झालेलं आहे। आता यामध्ये आपण हिरवी मिरची, आलं, लसूण यांची पेस्ट केलेली आहे ती घालायची आहे। त्या अगोदर आपण पालक प्युरी घालून घेऊया आणि बीटाची देखील प्युरी यामध्ये घालून घ्यायची आहे। आलं, हिरवी मिरची, लसूण, जिरं यांची आपण पेस्ट घालून घ्यायची आहे। यामुळे पुरी अगदी चविष्ट लागते। आणि 1 बाउल आपण तसंच मीठ आणि ओवा घालूनच कणिक मळणार आहोत। छान असे तिन्ही प्रकारचे आपले पीठ तयार झालेले आहे। छान असं घट्टसर आपण याचा गोळा करून घेतलेला आहे। हे 15 ते 20 मिनिटं आपण झाकून बाजूला ठेवूया आणि मग पुऱ्या तयार करायला घेऊया। 15 ते 20 मिनिटं झालेली आहेत। आता आपण पुरी लाटायला घेऊया। छान असा छोटासा गोळा घ्यायचा आहे। पोळपाटाला आणि लाटण्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि तेल लावून छान अशी पुरी लाटून घ्यायची आहे। छान अशी पुरी लाटून झालेली आहे। आपण डिशमध्ये काढून घेऊया। ही आपली साधी पुरी तयार झालेली आहे। आता आपण बीटाची पुरी लाटून घेऊया। मुलांना कच्चं बीट खायला कंटाळा येतो, त्यासाठी आपण छान अशी बीटाची प्युरी करून पुरी तयार केलेली आहे। म्हणजे पोटामध्ये बीट देखील जाते। बीट छान असं रक्तवाढीचं काम करते, त्यासाठी बीट आवर्जून खावे। छान अशी बीटाची देखील आपली पुरी लाटून झालेली आहे। आता आपण पालकची पुरी तयार करून घेऊया। पालकामुळे सुद्धा रक्तवाढ होण्यासाठी मदत होते, त्यामुळे पालक पुरी देखील
खायलाही छान आणि चविष्ट लागते। नाश्त्यासाठी छान असा वेगळा प्रकार आपला तयार झालेला आहे। छान आपण तिन्ही प्रकारच्या पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत। आता आपण बाकीच्या देखील पुऱ्या लाटून घेऊया। आपण बाकीच्या देखील पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत। आता आपण या पुऱ्या तळायला घेऊया आणि बाकीच्या नंतर पुऱ्या करायला घेऊया। गॅसवर कढई ठेवून तेल छान गरम करून घेतलेलं आहे। आता यामध्ये एक एक पुरी सोडून छान अशी तळून घ्यायची आहे। सुंदर अशी आपली पुरी फुगलेली आहे। छान अशी तळून झालेली आहे। पुरी आपण बाजूला काढून घेऊया आणि बाकीच्या पुऱ्या तळून घेऊया। आपल्या व्हाईट रंगाच्या पुऱ्या छान अशा तळून झालेल्या आहेत। आता आपण बीटाच्या पुऱ्या तळून घेऊया। सुंदर असा बीटामुळे पुरीला रंग आलेला आहे। छान अशी आपली बीटाची पुरी देखील तयार झालेली आहे। पालकची पुरी देखील आपण तळून घेऊया। सुंदर अशी पुरी फुगलेली आहे। खमंग खुसखुशीत पालकच्या पुऱ्या देखील तयार झालेल्या आहे। आपण सर्व पुऱ्या तयार करून घेऊया। नाश्त्यासाठी छान पौष्टिक आणि सोपा असा प्रकार आहे। नक्की सुट्टीच्या दिवशी ट्राय करा। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। दह्यासोबत खाण्यास अगदी योग्य आहे। व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद।